आळंदीमध्ये एका 19 वर्षीय युवतीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पीडित युवतीनं 5 जणांविरुद्ध अपहरण आणि बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली आहे। ही घटना 2 जून 2025 रोजी घडली, जेव्हा तिला शेतात नेण्याच्या बहाण्यानं आरोपींनी गाडीत जबरदस्तीनं बसवून आळंदीत नेलं। तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला। यानंतर पीडितेने 112 वर संपर्क साधून मदत मागितली आणि 7 जुलै रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। बळजबरीनं गाडीत बसवलं। पीडित युवतीनं शेवगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार 2 जून 2025 रोजी सायंकाळी ती घरी एकटी असताना जनाबाई आंधळे नावाच्या तिच्या ओळखीच्या महिलेनं तिला शेतात चल असं सांगितलं। त्यानंतर काही अंतर चालून गेल्यावर एका काळ्या रंगाची इर्टिगा गाडीतून म्हणजेच MH43 CC 7812 अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे बाहेर आले आणि तिला बळजबरीनं गाडीत बसवलं। यावेळी गाडीत एक अनोळखी चालकही असल्याचं पीडितेनं सांगितलं। जबरदस्तीनं अत्याचार केला। पीडितेनं आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिचं तोंड दाबलं आणि तिच्यावर ॲसिड टाकण्याची धमकी दिली। यानंतर तिला आळंदीत नेण्यात आलं। आळंदीत आणल्यानंतर अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे, कीर्तनकार सुनीता आंधळे आणि अभिमन्यू आंधळे यांनी तिला एका खोलीत डांबून ठेवलं। पीडितेच्या म्हणण्यानुसार अण्णासाहेब आंधळे यांनी तिच्यावर जबरदस्तीनं अत्याचार केला। घडलेल्या घटनेनंतर धास्तावलेल्या पीडितेनं एका मोबाईल फोनद्वारे 112 वर संपर्क साधून पोलिसांना आपल्या अपहरणाची माहिती दिली आणि मदत मागितली। माहिती मिळाल्यानंतर आळंदी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संबंधित व्यक्तींना ताब्यात घेतलं आणि पीडितेची सुटका केली। पीडितेने दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी तिला धमक्या दिल्यामुळे ती सुरुवातीला तक्रार करण्यास घाबरली होती। मात्र कुटुंबियांनी तिला धीर दिल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर 7 जुलै रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होती। पीडितेला न्याय मिळावा यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। महिला सुरक्षा आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। समाजात महिलांवरील अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे, असं मत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं। या घटनेमुळे पीडिता मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचली आहे। तिला तातडीने वैद्यकीय मदत आणि समुपदेशन पुरवण्यात येत आहे। पंढरपूर प्रतिनिधी, मराठी S न्यूज।